16 जानेवारीला मंगळ हा ग्रह मकर राशीमध्ये आलेला आहे. कसा जाणार आहे? कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस. कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच काही चांगल्या गोष्टी घेऊन आलेले आहे, काही थोड्याशा आव्हानात्मक घेऊन आलेले आहे. त्यामुळे विचारपूर्वक डिसिजन घेणं हे फार गरजेचं आहे. 12व्या घरामध्ये राशी परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे मंगळ हा उच्च असतो मकर राशीमध्ये, पण सध्या अस्त अवस्थेत आहे. त्यामुळे तुम्ही इथे बघाल की तुम्हाला फार शिस्तप्रिय आणि खूप डोकं शांत ठेवून काम करायचं आहे. शनीची 7.5 सुरू आहे, त्यामुळे राग, चिडचिड, काही गोष्टी मनासारख्या होत जरी नसतील तरी येणारा काळ हा चांगला आहे. आव्हानात्मक असेल थोडासा, कारण काही गोष्टी एकट्या करण्यापेक्षा तुम्हाला एक टीम म्हणून करायचं आहे. तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील, स्पेशली त्या लोकांसाठी जे टीममध्ये काम करत असतात. पण टीममध्ये काम करत असताना तुम्हाला सगळ्यांच्या विचारपूर्वक काम करावं लागेल. एकट्यावर सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीयेत. तुमचं नेतृत्व करण्याची क्षमता इथे दिसेल. तुमचे काही डिसिजन तुम्हाला खूप चांगले देताना दिसतील. काही जबाबदाऱ्या तुमच्यावर पडतील आणि त्या नक्कीच तुम्ही शांत राहिलात तर खूप छान पद्धतीने हँडल कराल ऑफिसमध्ये. शक्यतो मंगळ हा शक्तीचा दाखवला जातो, शनी हा हार्डवर्क दाखवला जातो, श्रम दाखवला जातो. त्यामुळे या दोघांचं संतुलन जर तुम्ही ठेवलात, रागावर कंट्रोल ठेवलात आणि थोडासा आळस कमी करून कामाकडे लक्ष दिलं तर येणारा काळ हा तुमच्यासाठी फार चांगला असेल. इथे मंगळ आणि मंगळाबरोबर सूर्य आणि शुक्र सुद्धा आहे. शुक्र हा भाग्याचा स्वामी आहे तुमच्या राशीचा. त्या आणि मंगळ हा कर्म, त्यामुळे ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी आत्ता जर तुम्ही विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने केल्या तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप छान असेल. खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असतील. फक्त एवढंच आहे की थोडं शांत ठेवून काम करा, कारण कधी कधी राग, चिडचिड वाढते. रिलेशनशिपमध्ये सुद्धा राग, चिडचिड वाढू शकते. त्यामुळे तिथे डिसिजन व्यवस्थित घ्या. कोणाला दुखवू शकता तुम्ही. त्याचबरोबर खर्च खूप होणार आहेत. खर्च खूप जास्त असल्या कारणाने इथे मी तुम्हाला सांगेन की खर्चाकडे लक्ष द्या. खर्च जर चांगल्या गोष्टीत होणार असेल तर ते चॅनलाइज करा. चांगल्या गोष्टीसाठी पैसे तुम्ही खर्च करू शकता. ट्रॅव्हल खूप होणार आहे, धावपळ खूप जास्त होणार आहे, पण धावपळीतूनही तुमच्या गोष्टी खूप चांगल्या होतील. थोडंसं गाडी चालवताना नीट काळजी घ्या. अपघात होण्याची शक्यता दाखवली जाते. स्वतःला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. उपाय जे दिले ते नक्की करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.